पश्चिम आशियातील संघर्ष रोज वेगळ्या टप्प्यावर जातोय. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात अनिश्चितता आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना महागाई वाढतीये, तर दुसरीकडे शेअर बाजारात घसरण होतीये. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 719 अंकांनी घसरून 73,524 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजेच निफ्टी 243 अंकांनी खाली येऊन 23,123 वर स्थिरावला. परिणामी गुंतवणूकदारांचं 6 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. भारतासह जपान, चीन, हाँगकाँग, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही शेअर बाजार गडगडला. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची रोज वेगळीच बातमी येते. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारावर मोठा परिणाम होतोय. आज पुन्हा एकदा इस्रायल आणि इराण यांच्यात क्षेपणास्त्र हल्ले झाले. त्यामुळे तणाव वाढला आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती वाढली. आज भारतीय शेअर बाजारात त्यामुळे घसरण झाली. परिणामी सेन्सेक्स 719 अंकांनी कोसळला आणि 73,524 वर बंद झाला, तर निफ्टीमध्ये 243 अंकांनी घट झाली आणि 23,123 वर स्थिरावला. आज दिवसभरात सेन्सेक्सनं 924 अंकांची घसरण घेतली होती. प्रामुख्यानं इटर्नल, महिंद्रा अँड महिंद्रा, TCS, रिलायन्स इंडस्ट्रीज, ट्रेंट, इंटरग्लोब एव्हिएशन या कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारतीय एअरटेल, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा हे शेअर्स वधारले. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमतीत 4.10% वाढ झाली आणि प्रति बॅरल $96.91 पर्यंत दर गेला. या सगळ्या घडामोडीमुळे जगभरातील अनेक प्रमुख देशांमधील शेअर बाजार गडगडला. त्याचवेळी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 56 पैशांनी घसरून 95.74 रुपयांवर गेला. ही सगळी परिस्थिती पाहता सर्वसामान्य माणूससुद्धा आता अस्वस्थ आहे.